शेतकरी बंधू नमस्कार. जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला आहे का काय, म्हणजे थोडक्यात एक सॅम्पल उदाहरण तुम्हाला सांगतो. हा जो ऊस खोडवा आहे हा किमान एक 13 ते 14 दिवस झालं तुटला ऊस. व 14 दिवसामध्ये त्याचा जो कोंब जे आहेत, नंतर जे खालनं कोंब निघालेत, तुम्हाला आपल्या गुडघ्याबरोबर एवढे कोंब आलेत. तर हे किती कोंब आहेत? 1 2 3 4 5 6 6 7 कोंब आहेत. आणि त्याचं पान जर म्हणाल तर पान शेतं 3 बोटं बसतंय, हे पान किमान 3 3.5 बोटं बसतंय. आणि हे असं सेम स्टेजला हे असं सगळं खोडवे फुटलेलं आहे. तर हा जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो चांगला आहे म्हणूनच एवढा खोडवा एवढ्या फास्टमध्ये आला आहे. आता याला पाणी चालू आहे. पाणी झाल्यानंतर खताचा एक डोस देणार आहे, थोडंसं जमिनीमध्ये खुरूट घालून घेणार आहे आणि त्याला खताचा डोस देऊन पुन्हा त्यामध्ये भरणी करणार आहे. तर ह्याचं उदाहरण म्हणून जर म्हटलं तर हे आता तिकडं तोडायचं चाललं आहे, ऊस बियाण्यासाठी ते तोडतोय आणि हे ऑलरेडी हे भरून गेलेलं आहे. तर आज तारीख सरासरी 25/2/2025 आहे. तर आजपासून किमान एक 12 दिवसानंतर आपण इथला एक व्हिडिओ करूया. शेतं जर खुणीसाठी जर म्हणा तर तिथं हे काय पिके आहे ते आपल्याला थोडं हे आहे. फक्त सांगण्यामागचा हेतू काय आहे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर पीक जे आहे ते अगदी जोमदार येते. आत्ताच ह्या पिकाची वाढ जी आहे ते किमान 2.5 ते 3 फुटापर्यंत हे कोंब ह्याचे आलेले आहेत. ते बियाण्यासाठी जो ऊस आपण जेके रोपवाटिकेच्या माध्यमातून तोडतोय त्याचं हे खोडव्याचं हे व्यवस्थापन आहे. हा खोडवा पुढल्या वर्षी आपण कारखान्याला घालणार आहे म्हणून हा खोडवा ठेवला आहे. धन्यवाद मित्रांनो. ह्याच्या पुढील अपडेट खोडव्याच्या ज्या आहेत, आम्ही जे काय प्रॅक्टिस करतोय ते पुढल्या व्हिडिओमध्ये आम्ही आवर्जून देऊ. धन्यवाद.